तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपल्याला हे जे साखरचा कट्टा काढून ठेवलं मी नेटी, याच्या आपल्याला लाईने लाईने पन्न्या भरून इकडे या खणात लावणं आहे. या खणात 1 किलोवाल्या पन्न्या भरून लावणं आहे, 2 किलोवाल्या पन्न्या भरून लावणं आहे. बाकी हे पतंजली लावणं आहे, पार्लेजीचं फुल आहे. साखरचं कट्ट फोडून घेतलं, आता याच्या पन्न्या भरणं चालू करतो. साखर मोजून अटी रचना चालूच होतं, तेवढ्यात मला लक्ष गेलं की हे पद्धतशीर राहून नाही राहिलं. तर मग आपला दामन घेतला, गेले भोकं पाळून घेतली, म्हणजे यातली जी हवा आहे ती हवा निघून गेल्यावर पुळी सरळ बसते. यातली पूर्ण हवा काढून घेतली, नंतर त्याच्यावर अजून आता आपल्याला रचना आहे पुरे. तर फायनली आपला साखर लावणं झाला अडी पूर्ण. आणि हे जे एवढा ठेवला हा चिल्लर विक्रीसाठी ठेवला काही. आता हे जे टोस्टचे कार्टून आहे हे आपण लावून घेऊ इथं. म्हणजे सगळ्यात पहिले वदल ठेल पावचा कार्टून काढून घेऊ खाली. पावचा कार्टून काढला, त्यातले करू बाहुबली स्टाईल अनबॉक्सिंग. अर्ध फासलं. आता हे पावची पुढे लावून देऊया खाना पुरेच होत. पूर्ण तोचचे पाकिट रचना झाले. तर हे जे कार्डबोर्ड आहे आपण घेऊ चांगलं, जेणेकरून ती सवान होऊन जाईल. आता हे परफेक्ट भंगारामध्ये विकण्याच्या लायकीचं झालं. एक खारे बिस्किटचे पॅकेट संपले होते, हे बी इथं लावून देऊ खाणार. किराणा दुकानमध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा बिस्किट म्हणजे पार्ले. आमच्या गावात पार्लेजी शिवाय कोणतंच बिस्किट चालत नाही. पण हे आपलं संपूर्ण दुकान आहे. रचल्यानंतर काही असं दिसतं सामान. तर सगळं रचून फक्त 2 मिनिटं अशी बसलो, म्हणजे शांततेत बसलो. त्यासाठी काही कूलर मधलं आपलं पाणी संपलं. कूलर लायला तिथलं पाणी संपलं. आता याच्यात पहिले पाणी आणून टाकणं पडी. आपली बादली घेतली, त्याच्यात हे लाईन्या बादलीनं पाणी भरणं लावलं. हा आपला पहिलाच ब्लॉग आहे, आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओवर.